या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। भगत सिंग म्हणतात की वाईट लोक वाढलेत म्हणून वाईटपणा वाढत नाहीये, तर वाईटपणा वाढत आहे कारण चुकीचं सहन करणारे लोक वाढले आहेत। हा भगत सिंगांचा विचार आजच्या सद्यस्थिती समाज व्यवस्थेला लागू होतो। या देशात लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्यासाठी शहीदांनी प्राणांची आहुती दिली। ते हौतात्म्य व्यर्थ होऊ नये म्हणून युवकांनी शहीदांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी वाटचाल करावी, असे मत कॉम्रेड विल्यम ससाने यांनी व्यक्त केलं। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने 23 मार्च रोजी दत्तनगर लालबावटा कार्यालय येथे शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शहीदांच्या प्रतिमेस युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण व उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बिडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने कुंभारी येथे कॉम्रेड विल्यम ससाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी आजच्या धर्मांध राजकारण आणि युवकांची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधारी पक्षावर परखड टीका केली। विद्यार्थी आघाडीचे नेते मल्लेशम कारंपुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। तर यावेळी विजय हरसुरे, मधुकर चिल्ला, राहुल बुगले, सनी कोंडा, चंद्रकांत मंजुळकर, अभिजित निकंबे, बालाजी गुंडे, रफिक काझी, वसीमुल्ला, प्रभाकर गेंट्याल, बालाजी तुम्मा, योगेश अकीम, नरेश गुलापली, अकिल शेख, सुरेश गुजरे, नागनाथ जल्ला, अपाशा निकंबे, राजेंद्र प्रसाद गेंट्याल, अतिक दंडोती, संतोष बुकाळे आदींनी परिश्रम घेतला। सडकून टीका मोठमोठ्या लोकांवरती त्यावेळेस शहीद भगतसिंगांनी केले। आज गरज आहे आपल्याला त्यांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची। त्यांनी जो विचार दाखवले, त्यांची दिशा दाखवली, ती दिशा घेऊन या देशातील, या महाराष्ट्रातील, सोलापुरातील तरुणांना संघटित करून त्यांच्या मार्गावर चालवणे। आज नरेंद्र मोदी सरकार, राज्यातलं देवेंद्र फडणवीस पवार सरकार असेल, ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील तरुणांना भडकवण्याचं काम करत आहे, हे भयंकर आहे। केजरीवाल सारख्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना रातोरात कोणत्याही प्रकारचे FIR दाखल न करता, नाव नसताना देखील अटक केली जाते। त्यावेळेस आपल्यासारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला, आपल्यासारख्या नेतृत्वाला जे सातत्याने या धर्मांध संघटनांच्या, धर्मांध सत्तेविरोधाच्या टार्गेटवर असतो, त्यावेळेस आपल्याला सुद्धा तो धोका मोठा आहे। ही सुरू झालेली आहे प्रक्रिया। या प्रक्रियेविरोधात जर लढायचं असेल, या व्यवस्थेविरोधात लढायचं असेल, तर आपल्याला शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी जो क्रांतिकारी विचार दिलेला आहे, यांनी जो प्रेरणादायी विचार दिला आहे, जो संघर्ष आहे त्यांनी केला आहे, त्यांनी जो केलेला त्याग आहे, त्या त्यागाला अनुसरूनच तो त्याग आपल्याला घ्यावा लागेल, तो विचार आपल्याला घ्यावा लागेल, तरच या शक्तीविरोधात लढू शकतो। ते भगतसिंगांना सोबत नाही घेऊ शकत, कारण भगतसिंग ज्या विचाराला मानतात तो कम्युनिस्ट विचार आहे, तो समाजवादी विचार आहे। तो समाजवादी विचार हा धर्मांध शक्ती, भाजप सरकार, RSS घेऊ शकत नाही। ते अनेक वेळा प्रयत्न केले भगतसिंगांना पळवण्याचा, पण त्यांना भगतसिंग कधीच परवडलेलं नाही। येणाऱ्या काळात आपण अजून याहीपेक्षा तीव्र पद्धतीने आपण त्यांना लढा देऊयात आणि आपण यशस्वी होऊयात, असं मी शहीदांना अभिवादन करतो। धन्यवाद। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी,
बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।